एकदा संत एकनाथ महाराज गोदावरी नदीकाठी शांतपणे नामस्मरणात तल्लीन झाले होते। त्यांच्या मुखावर अपार शांती होती आणि मन पूर्णपणे परमेश्वरात लीन झाले होते। त्याच वेळी वरच्या माळ्यावर राहणारा एक गर्विष्ठ मनुष्य तिथे आला। त्याच्या मनात संतांविषयी द्वेष आणि अहंकार भरलेला होता। तो मनुष्य मुद्दाम वरून एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला। थुंकी त्यांच्या अंगावर पडली, पण महाराजांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही दिसला नाही। ते शांतपणे उठले, नदीत जाऊन अंग धुवून पुन्हा येऊन त्याच ठिकाणी बसले। थोड्याच वेळात त्या मनुष्याने पुन्हा महाराजांच्या अंगावर थुंकले। एकनाथ महाराजांनी पुन्हा तेच केले, शांतपणे नदीत जाऊन अंग धुतले आणि परत येऊन नामस्मरण सुरू केले। असे अनेक वेळा घडले, पण महाराजांचा संयम कधीच ढळला नाही। शेवटी त्या मनुष्याचे मन पिघले। त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। तो खाली आला, एकनाथ महाराजांच्या पायावर पडून रडू लागला आणि क्षमा मागू लागला। तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, जिथे अहंकार असतो तिथे ईश्वर नसतो, आणि जिथे क्षमा असते तिथे ईश्वर नक्कीच वास करतो।